फाटलेल्या पक्षाप्रमाणे स्त्रियांची स्थिती राहील म्हणून भारतीय संविधान जोपर्यंत राहील तोपर्यंत स्त्रियांना गगनात भरारी घेता येईल या दृष्टीने स्त्रियांच्या मताचा अधिकार महत्वाचा ठरतो। आणि मला असं वाटतं ते खाकी वर्दी घालण्याचं जे श्रेय आहे ते फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला कलम 15 आणि 16 मुळे एक लिंगभेद समानता मिळालेली आहे। धम्माचे संस्कार हे आपण लहान मोठ्या माणसांना देऊन चालणार नाही, तर धम्माचे संस्कार आपल्याला लहान मुलांमध्येच घडवावे लागेल। 1909 मध्ये न्यूयॉर्क मध्ये काही अशा महिला होत्या, ज्या कामगार महिला होत्या, ज्या महिलांना पूर्ण वेतन मिळत नव्हतं। पुरुषांनी इतकीच ते मेहनत करत होते पण पूर्ण वेतन त्यांना मिळत नव्हतं। त्या वेतनासाठी आणि वोटच्या अधिकारासाठी त्यांनी 15,000 महिलांनी तिथे संघर्ष केला, आंदोलन केलं आणि त्यानंतर ते आंदोलन जिंकल्यानंतर त्यानंतर हा महिलांच्या त्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण जागतिक महिला दिन हा 1975 पासून सुरू झाला। पण मला म्हणायचं आहे की एक दिवसापुरता सोहळा करून स्त्रियांचा महिलांचा सन्मान करणं किती योग्य? या 50% आरक्षण जर आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेलं आहे त्या पदाचा त्या अधिकाराचा आम्हाला उपभोग घेता येतो का? खुर्ची जर ठेवलेली असेल पक्षाचा मोठा कोणी लीडर आला असेल तर ती त्या खुर्चीवर सुद्धा बसू शकत नाही। जी संविधानाने तिला खुर्चीवर निवडून दिलेलं आहे, बसवलेलं आहे, त्या खुर्चीवर बसण्याची हिंमत सुद्धा ती करू शकत नाही। ही राजकीय अस्तित्व आमच्या महिलांचं आहे। बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल किती जेवढा संविधानाला त्यांना वेळ लागला नसेल त्याच्या 2 पट वेळ त्यांना हिंदू कोड बिल तयार करायला लागलेला आहे। या महापुरुषांना नुसतं वंदन करून हार घालून होणार नाही, तर आपल्याला यांचे विचार कार्य आमच्या कृतीतून उतरावे लागतील। एखाद्या समाजाची जर तुम्हाला तरक्की पाहायची असेल तर ती तरक्कीची जी लेवल आहे ती आपण ह्या अनुषंगाने पाहू शकतो की बायांची तरक्की त्या समाजामध्ये किती झालेली आहे। लाडक्या बहिणींचं तर इतकं हे आहे की बस आता पैसे पाठवले की झालं, पण तुम्हाला काय वाटतं यामुळे तुम्ही सशक्तीकरण होईल का महिलांचं आपल्या? यामुळे अजून आपण दुर्बल नाही होत चाललोत का? बाबासाहेब आंबेडकरांशिवाय या देशामध्ये कुठलीही घटना घडू शकत नाही। प्रत्येक कर्तबगार पुरुषांच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं, परंतु भारतीय स्त्रियांची जी कर्तबगारी आहे त्यामागे एका बापाचा हात होता, एका बापाची माया होती, ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना हे स्वातंत्र्य बहाल केलं। परंतु आम्ही यशस्वी न होण्यामागचं कारण एक आहे, 100% आमची प्रोफेशनल नाही आणि 100% आमचं कामाच्या प्रती कमिटमेंट नाही आणि म्हणून आम्ही अयशस्वी होत आहोत। बुद्धीच्या आलोखाने असमंत लाख झाले, पाऊण पंचभिक्खू देवेंद्र थक्क झाले। सूर्यकांताची ती गाता जनता गात होती, सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती, सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती। सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती,
बुद्धीची साथ होती, बुद्धीची साथ होती. जय भीम, जय भीम, जय भीम. सहकार्य तुमचे मोठे आहे, पतीच्या ठाई गौरव या साहेबाचा देते जगाला वाही. उद्देशूनी सभेला म्हटले, सर्वत्र मुद्दे बोलावे दोन शब्द आज तुम्ही रमाबाई. साहेबाच्या सभेला बहुजन जमा, भाषणाला उभी ती राहिली रमा. साहेबाच्या सभेला बहुजन जमा, भाषणाला उभी ती राहिली रमा. निर्धलितांच्या उद्धार करण्याप्रती बांधले साहेबाचे रे कंगन हाती. घेतो इतकाच माझ्या या हृदयामंदी, कंगनाला नजर ना लागो कधी. ध्यान पायावरी का कळावे तुम्हा, साहेबाच्या सभेला बहुजन जमा, भाषणाला उभी ती राहिली रमा. साहेबाच्या सभेला बहुजन जमा. ए भीमा नसीबी तुझ्या अंक 14च का, ए विचारू कुणा हो, ए विचारू कुणा. ए भीमा नशीबी तुझ्या अंक 14च का, हे विचारू कुणा. कुणी सांगेल का, ए विचारू कुणा. धन्य संन्यासाची वाणी सत्य झाली, जन्म 14 एप्रिल 91 साली. धन्य संन्यासाची वाणी सत्य झाली, जन्म 14 एप्रिल 91 साली. ए भीमा, ए भीमा 14वे रत्न तारीख 14च का, हे विचारू कुणा. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, मौत भी तुझसे हारी है. सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. नारी तुझे असे काही भरारी, नारी तू घे अशी काही भरारी. पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी,
पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. तुझ्यात दैवत्वाची छाया, तुझ्यात दैवत्वाची छाया, तू प्रेम वात्सल्याची मूर्ती, तू प्रेम वात्सल्याची मूर्ती. तू मुलगी, आई बहीण, सहचारिणी, अर्धांगिनी, तूच जिजाऊ, तूच सावित्री आणि तूच लक्ष्मीबाई. नारी तू घे अशी भरारी, पाहत राहील दुनिया सारी. तू घे अशी भरारी, पाहत राहील दुनिया सारी. जय भीम. यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन शिलाताई मेश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांनी उभं राहून संविधानाचे प्रास्ताविकाचे वाचन होत आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आयुष्मती वर्षाताई पाटील, संघटिका कामठी महिला संघ कामठी यांनी त्याचे प्रास्ताविक ठेवण्यासाठी निमंत्रित करीत आहे. वर्षाताई पाटील. आपणा सर्वांना महिला दिवसाच्या खूप खूप मंगल सदिच्छा. कामठी महिला संघाच्या वतीने आमचे महिला संमेलन. जगातील व देशातील अनेक महामानवांनी स्त्रियांना वेगवेगळ्या काळी न्याय देण्याचा प्रयत्न केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हिंदू कोड बिलद्वारे व विकास प्रक्रियेच्या माध्यमातून तसेच मताच्या अधिकाराने पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा संविधानिक अधिकार देऊन समान पातळीवर आणले. त्यातून अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय स्त्रियांचे अस्तित्व व योगदान झळकू लागले. मात्र मध्यंतरी भारतीय संविधान विरोधी प्रक्रिया सुरू झाल्यात. संविधानिक मूलभूत अधिकारावरच घाला घालण्याचा प्रतिस्थापितांचा प्रताप सुरू झालाय. भारतीय स्त्रियांच्या मानवी हक्काचा व स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे आमचे भारतीय संविधान होय. भारतीय संविधानाविना भारतीय स्त्रियांचे अस्तित्वच अर्थहीन व शून्य होते. पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे स्त्रियांची स्थिती राहील म्हणून भारतीय संविधान जोपर्यंत राहील तोपर्यंत स्त्रियांना गगनात भरारी घेता येईल. या दृष्टीने स्त्रियांच्या मताचा अधिकार महत्वाचा ठरतो. अशा वेळी चिंतन मनन करून सामूहिक कृती करणे हे सामाजिक व स्त्रियांच्या उन्नतीकरिता आवश्यक आहे. याचा विचार देशातील एक जागरूक नागरिक म्हणून स्त्रियांची मोठी जबाबदारी समजून करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या महिला संमेलनाचे आयोजन केले गेले आहे. कामठी महिला संघ कामठी मागील 5 वर्षाचा प्रवास पूर्ण करीत आहेत. सातत्याने कामठी शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी मायेचा हात ठेवते आहे. 2020 ला पहिले महिला संमेलन करून महिलांमध्ये चेतना निर्माण केली. संघटनेत एकीच्या बळाची ताकद असते. हा संदेश आज कामठी महिला संघ कामठी याचे बेमिसाल उदाहरण आहे. कोरोना काळात संमेलन घेतले गेले नाही
तर गोळा झालेल्या वर्गणीने जीवनावश्यक वस्तूचे किट गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. कामठी महिला संघ कामठी द्वारा संचालित चाहुल नात्यांची मॅरेज ब्युरो तसेच संबोधी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपल्या अल्पशा बचतीतून स्वाभिमानी महिला निर्मितीचे कार्य सुरू आहे. महिन्याच्या शेवटी रविवारी संघाची बैठक होते. त्यात मासिक जमा खर्च व कार्य या बाबतीत चर्चा केली जाते. संघातील महिलांना संघटिका म्हणून संबोधिले जाते. प्रत्येक संघटिकांना प्रशिक्षित करून एक सामाजिक व्यक्ती निर्मितीच्या प्रक्रिया महिला संघाद्वारे निरंतर सुरू असते. 365 दिवस कामठी महिला संघ कार्यरत राहून सर्व महामानवांच्या जयंती व स्मृती दिनाचे महत्त्व ओळखून कार्यक्रमाचे आयोजन विहारात केले जाते. एक उंच भरारी घेण्यासाठी कामठी महिला संघ नेहमी सज्ज आहे. चला तर मग आपल्या अस्तित्वाच्या या लढाईत आपण सारे संघर्ष करण्यासाठी संघटित होऊया. महिलांच्या प्रगतीवरूनच एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप केले जाऊ शकते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्या अनुषंगानेच आज भारतीय संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. भारतीय महिलांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा काय बोलबाला आहे, ही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात किती सक्षम आहे, तिच्या हक्काच्या अस्तित्वाची जाणीव तरी झाली आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्वतः महिलांमध्ये तरी तेवढी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. महिला सुद्धा एक मानव आहे, तिला तिचे अस्तित्व आहे याची चाहूल निर्माण करण्यासाठी आजचा हा परिसंवादाचा कार्यक्रम कामठी महिला संघ कामठी द्वारे आयोजित केला आहे. धन्यवाद ताई. आपण या ठिकाणी कामठी महिला संघाच्या ज्या कृती आहेत आणि ते 365 दिवस कशा पद्धतीने कार्य करतात याविषयीची तर आपण आज माहिती दिलेली आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य विचारक माननीय रंजनाताई सुरजोसे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. त्यांचा परिचय आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या ओबीसी धम्मदीक्षित झालेले आहेत. त्यांचं कार्य जे आहे धम्म प्रचारणाचं आहे. शाळेच्या संचालिका आहेत आणि त्यांना खूप आवड आहे सामाजिक कार्यामध्ये, तर त्या आपलं वक्तव्य या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करीत आहे. काल 8 मार्च होता, आज 9 मार्च आहे आणि काल आपण 8 मार्च पासून महिला दिन साजरा करण्याची म्हणजे ही प्रथा आहे आणि काल पण साजरा झाला आणि आज इथे कामठीत सुद्धा आज इथे 5वे महिला संमेलन पण आहे आणि जागतिक महिला दिन समारोह सुद्धा आहे. तर सर्वात प्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना माझा मानाचा जय भीम आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज इथे विद्याताईंनी मला इथे एक संधी दिली बोलण्याची. सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानते. 5 वर्षापासून हा संघ इथे काम करीत आहे, ही खूप मानाची गोष्ट आहे. थोडा मी माझा परिचय देते. मी नॉमॅडिक ट्राइब्स मधून येते, भोई समाजातून येते आणि मी धम्मदीक्षित झाली. 2011ला मी धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची कलाटणी बदलली. म्हणजे आमचा समाज असा होता की आजही भोई समाजाची व्याख्या ही नदीच्या थडीवर असणाऱ्या समाजा म्हणजे असणारेच लोक असतात, ज्यांना शिक्षण हे खूप दूर वाटतं आणि त्यामुळेच या समाजाचा विकास झालेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला दीक्षाभूमीला दिली आणि त्यानंतर या समाजाची जी भरारी झालेली आहे प्रत्येक क्षेत्रात आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पातळीवर सुद्धा, ती भरारी पाहून जेव्हा मी एमपीएससीचा अभ्यास करत होते तेव्हाच मला या महामानवांची ओळख झाली आणि त्या अभ्यासाअंतर्गत सावित्रीमाई काय होते, काय कार्य केले हे जाणले. म्हणजे आमच्या घरामध्ये बाबासाहेब म्हटले की एक
अशा विविध समाजामध्ये बाबासाहेब म्हटले की थोडासा त्यांचं डोकं कुठेतरी सरकतं, आणि परंतु अजूनही तो जो अज्ञान, मी तर त्यांना अज्ञान म्हणेल, की खर तर आज इथे उपस्थित असलेल्या इथे आपल्याला महिला ताई इथे दिसतात, PSI ताई आहेत इथे, ज्यांनी आज खाकी वर्दी घातलेली आहे. आणि मला असं वाटतं ते खाकी वर्दी घालण्याचं जे श्रेय आहे ते फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला कलम 15 आणि 16 मुळे एक लिंगभेद समानता मिळालेली आहे आणि शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. जर आज आपण शिक्षित झालो नसतं तर या स्थळावर पोहोचलंच नसतं, मला असं वाटतं. कारण की जी काही मंडळी होती आपल्या देशामध्ये, त्या देशामध्ये महिलांना कुठलेच अधिकार नसावे, तिला ज्ञान घेण्याचा अधिकार नसावा, असं हे पुराणामध्ये लिहून ठेवलं होतं. जर महिलांनी अधिकार, म्हणजे महिला जर शिकली तर कुठेतरी आपल्या समाजामध्ये काहीतरी वाईट घडेल अशी भावना होती. परंतु जरी माझ्या आईने जन्म दिला असेल, परंतु मला असं वाटते की मला घडवणारी खरी क्रांती माता सावित्रीमाई आहे, जिच्यामुळेच घरी विविध लोकांशी भांडून मी शिक्षण घेतले. माझं BTech झालेलं आहे आणि आता काही वर्षांपूर्वी B.Ed केलेलं आहे आणि आता MA इंग्लिश लिटरेचर मध्ये माझं MA झालेलं आहे. तर शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते हे माझ्या डोक्यात घुसलं होतं. आणि त्याच धर्तीवर आज मी स्वतः 12 वर्ष लेक्चरशिप केली आणि त्यानंतर धम्मदीक्षित झाल्यानंतर मी माझं स्वतःचं 2017 पासून एक ब्लू ड्रीम कॉन्व्हेंट असे एक स्कूल चालवत आहे, प्री प्रायमरी स्कूल चालवत आहे खापरी पुनर्वसनाला. आणि ते धम्माचे संस्कार लहान मुलांमध्ये कसे जातील या गोष्टीवर ते स्कूल मी चालवत आहे. आज एक ब्रांच माझी इथे नागपूरला आहे आणि एक दुसरी ब्रांच वर्धा येथे प्री प्रायमरी सुरू आहे. म्हणजे मला असं वाटतं, जेव्हा मी धम्मदीक्षित झाले त्यानंतरच सगळ्या पुस्तकांचा म्हणजे अख्खे 2 वर्ष मी पुस्तकं वाचलीत, सगळ्यांची पुस्तकं वाचलीत, संविधान वाचलं. आणि तथागत बुद्ध विहारामध्ये जे काशीनगरला आहे तिथे संडे स्कूल चालायचा. त्या संडे स्कूलमध्ये दर रविवारी प्रबोधन व्हायचं आणि त्या संडे स्कूलमध्ये विविध या समाजातील मान्यवर तिथे प्रबोधन करायचे. आणि त्या प्रबोधनानेच असा बदल घडला की माणूस म्हणजे जर माणसामध्ये धम्माचे संस्कार, जर आपण आज म्हणतोय की आज तुम्ही प्रबुद्ध भारतचा नारा दिला, इथे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत हा बौद्धमय झाला पाहिजे. आणि आज प्रबुद्ध भारत करण्यासाठी मला असं वाटतं की धम्माचे संस्कार हे आपण मोठ्या माणसांना देऊन चालणार नाही, तर धम्माचे संस्कार आपल्याला लहान मुलांमध्येच घडवावे लागेल. जोपर्यंत आपण धम्माचे संस्कार लहान मुलांमध्ये आणत नाही तोपर्यंत ज्या काही गोष्टीसाठी आज आपण भांडत आहोत, सामाजिक पातळीवर भांडत आहोत, राजकीय पटलावर आपण आज भांडत आहोत, आर्थिक पटलावर आपण ज्या भांडत आहोत, त्या गोष्टीसाठी मला असं वाटते की समोर येणारी जी आपली पुढील पिढी आहे ती धम्म संस्कारित असावी, जेणेकरून त्यांना तिथे हार मानावी लागेल. मी हा आता जस्ट परिसर बघितला, म्हणजे मी विचारलं की ताई असं इथे का आहे, उबड खाबड आहे, तर ताई म्हणाल्या की नाही काम सुरू आहे. नाहीतर मी म्हटलं की इथे पण एक पहल मारावी आपण, की काय करायला पाहिजे. कारण की आपल्याला असं दिसत आहे की जी बौद्ध धर्मीय विरासत आहे ती कुठेतरी लोप करण्यासाठी, त्याचा नायनाट करण्यासाठी इथे प्रयत्न सुरू आहे. आत्ताच ताई शताब्दी चौकातून आला, सरोजताई आलेल्या आहेत तिथे. आजही तिथे एक शताब्दी चौकामध्ये आक्रोश आंदोलन झालेलं आहे बौद्ध गयाबद्दल.
असे विविध प्रश्न आपल्या समाजामध्ये आहेत की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी भांडावं लागतं. मी विविध संस्थेमध्ये काम करते. एक संघर्ष समिती आहे जी दीनानाथ वाघमारे सरांची आहे, त्याच्यामध्ये मी काम करते, जी महिलांसाठी आणि भोई समाजातील लोकांसाठी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, तसेच जे शाळाबाह्य विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी कार्य करते. त्यानंतर युवा ग्रॅज्युएट फोरम अंतर्गत एका राजकीय पटलावर सुद्धा मी सिनेटचं 2022 ला इलेक्शन्स लढलेले आहेत. तिथे मी हारले, पण इलेक्शन कसं असतं ते शिकलेत. म्हणजे माझी फक्त शिकण्याची प्रोसेस आता जस्ट सुरू आहे. म्हणजे मी खूप ज्ञानी पंडित नाहीये, म्हणजे खूप अभ्यास केलेला नाही, पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जे जे अनुभव मला मिळालेले आहेत त्याच्यातूनच मी बोलते आहे. तर आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्यामागे एक काहीतरी हिस्ट्री आहे. आणि ती हिस्ट्री म्हणजे की 1909 मध्ये न्यूयॉर्क मध्ये काही अशा महिला होत्या, ज्या कामगार महिला होत्या, ज्या महिलांना पूर्ण वेतन मिळत नव्हतं. पुरुषांनी इतकीच ते मेहनत करत होते, पण पूर्ण वेतन त्यांना मिळत नव्हतं. त्या वेतनासाठी आणि वोटच्या अधिकारासाठी त्यांनी 15,000 महिलांनी तिथे संघर्ष केला, आंदोलन केलं. आणि त्यानंतर ते आंदोलन जिंकल्यानंतर त्यानंतर हा महिलांच्या त्या कामगिरीसाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण जागतिक महिला दिन हा 1975 पासून सुरू झाला जागतिक लेवलवर. आणि त्यानंतर जसा जसा आपला बौद्ध समाज शिक्षित होत गेलेला आणि त्यानंतर अशी ही परंपरा लागली की आपण आता विविध उपक्रम लाभून, जसा आपण सण साजरा करत नसतो तर विविध उपक्रम लाभतो आणि त्या अंतर्गत हे या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो. आज इथे खूप सुंदर सुंदर ताई इथे बसून आहेत. मला वाटते त्यांचे विविध प्रोग्राम्स इथे आयोजित केलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टीमधून आपण आनंद तर मिळवतोच, परंतु आपल्यावर काही सामाजिक बांधिलकी आहे की ज्या महामानवांनी आपली अपत्य म्हणजे या देशावर लुटून, आपल्यावर लुटून, ज्या रमाईनी फाटके लुगडे घातले आणि त्या फाटक्या लुगड्याच्या ठिगळ्यावर आज आपण नवीन नवीन साडी घालून इथे मिरवत आहोत, त्यांच्या प्रती मला असं वाटतं की त्यांनी जे दिलेले मार्ग आहेत त्या मार्गावर आपण चालावं. जोपर्यंत आपण त्या मार्गावर चालणार नाही तोपर्यंत आपला इतिहास इथे बनणार नाही. जो बौद्ध इतिहास होता इथे, तो बौद्ध इतिहासाला तडे देण्यासाठी इथे एक फौज निर्माण झालेली आहे. आम्हाला काही नको, आम्हाला काय हवे आहे की इथे संविधानिक जी मूल्ये बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये ठेवलेली आहे, त्या घटनेची कुठलीही पायमल्ली न होता त्या घटनेची मूल्ये इथे सर्व क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात तसेच आर्थिक क्षेत्रामध्ये इथे राबवावी. जी संरचना आहे, जेव्हा तुम्ही खरंच भारताची राज्यघटना घरी वाचून बघाल, मला असं वाटतं की आपण 365 दिवस एक एक पेज वाचत जावं आणि त्याच्यावर आपल्याच घरी आपण त्यावर विचार विनिमय करावा. खरं तर नागरिक शास्त्र हा विषय इथे एक कंपल्सरी विषय असायला पाहिजे, जे की टेक्निकल लोकांना तो शिकायला मिळत नाही, कारण की 10वी पर्यंतच नागरिक शास्त्राचा छोटासा सिलेबस असतो, ज्यामध्ये आपल्याला भारताचे म्हणजे आपले नागरिकांचे, भारतीय नागरिकांचे आपल्याला मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे हे सगळे दिलेलं असतं. परंतु ती इतकी छोटी सिलेबस असते की ती फक्त 10वी पर्यंतच आपल्याला शिकायला मिळते. खरं तर माणूस आपल्या म्हणजे माणूस इथे जेव्हा भारतामध्ये जगतो त्या माणसाला किंवा जेव्हा तो भारतीय नागरिक म्हणून जगतो, तो भारतीय नागरिक असल्यावर त्याला कुठले कुठले अधिकार आणि त्याची कुठली कुठली कर्तव्य आहे ही मला असं वाटतं की त्याच्या अभ्यासक्रमामध्ये, कारण की आपण अभ्यासाने समोर जातो आणि त्या अभ्यासक्रमामध्ये अशी ठासून भरलेली हवी, त्याची मोठे मोठे पुस्तके असावी, एक मूलभूत कर्तव्यावर आपली एखादी पुस्तक असावी आणि ती मला असं वाटतं की सिलेबस मध्ये असावी. कारण की जे आपल्यावर विविध अत्याचार होतात किंवा कुठेतरी आपण माणूस म्हणून फसवलं जातो, त्यासाठी आपलं संविधानिक ज्ञान मला असं वाटतं अपुरं पडतं.
आपल्याला न्यायालयीन लढाईसाठी सुद्धा आपलं ज्ञान अपुरं पडतं. म्हणजे साधा कॉमन म्हणजे साधा एखादा मनुष्य त्याच्यावर जर कुठे अत्याचार होत असला किंवा कुठे एखाद्या मुलीवर अत्याचार होत असला तर त्या ठिकाणी आवाज उचलण्यासाठी तिच्यामध्ये तितकी हिंमत नसते, कारण की ते ज्ञान जे आहे नागरिक शास्त्राचं ते अपुरं आहे. त्याच्यामुळे आपण कुठेतरी भीतो आणि थोडे नमतो आणि त्याच्यामुळे समोरच्याची हिंमत अशी वाढत जाते. आजच्या या जागतिक महिला दिनी आपण सर्वच बघितलं की आपल्याला कुठलाही लढा द्यावा लागला नाही, आपण कोणतीही लढाई दिली नाही, परंतु बाबासाहेबांनी सगळ्या या ज्या भगिनी बसलेल्या आहेत, माझ्या आया बसल्यात, बहिणी बसलेल्या आहेत, त्यांना सर्वांना बाबासाहेबांनी त्यांच्या म्हणजे ओटी भरतात ना त्याप्रमाणे सर्व अधिकाराची ओटी त्यांनी भरून दिलेली आहेत. आपल्या मुलांना धम्मसंस्कार कसे जातील यावर आपण अभ्यास करावा आणि आपल्या मुलांना उंच भरारी मारण्यासाठी आपण त्यांना तसं बनवावं, धम्मदीक्षित बनवावं असं मी आजच्याच या प्रसंगी सांगू इच्छिते. ताईंनी मला इथे बोलवलं. आजचा विषय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भारतीय महिलांचे अस्तित्व आणि त्यांची भूमिका हा आहे. कदाचित हा विषय थोडा ताई घेऊन घेतील, पण सामाजिक मला जेव्हा मी धम्मदीक्षित झाले माझ्यामध्ये एक नवीन एनर्जी आली आणि त्या अनुषंगानुसारच मी राजकीय पटलावर सुद्धा मी उतरत आहे आणि कदाचित या समोरच्या पदवीधर मध्ये मी उभी राहील. मला असं वाटतं की मी माझा एक प्रयत्न राहील आणि त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद, तुमच्या म्हणजे मंगल कामना हव्या आहेत असं मला वाटतं. आणि याच्या दिवशी सर्वांना खूप खूप हार्दिक महिला दिनाच्या शुभेच्छा. जागतिक महिला दिन का साजरा करायचा? 8 मार्च 1975 पासून जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, जागतिक स्तरावर सुरुवात झालेली आहे. पण तो आता जगामध्ये सगळीकडे हा 8 मार्चचा सोहळा साजरा केला जातो, समारोह साजरा केला जातो. त्याच्यातही आपल्याला काही हे नाही. पण मला म्हणायचं आहे की एक दिवसापुरता सोहळा करून स्त्रियांचा, महिलांचा सन्मान करणं किती योग्य आहे? आता काल आपला सन्मान झाला का? कालचा आपला दिवस कसा गेला तुम्ही विचार करा. उठल्या तुम्हाला हातात कप छान चहाचा मिळाला, घे बाई आज की नाही तू चहा नको करू, आज मी तुला चहा करून देतो. असं काही घडलं का? की काल तुम्हाला स्वयंपाकच करावा लागला नाही, असं काही झालं का? होणारही नाही तसं. तशी अपेक्षाही करू नका. अपेक्षा, कारण ही जी व्यवस्था आहे ना, ज्या रूढी प्रथा परंपरा आहेत, जी मानसिकता बनलेली आहे पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये पुरुषांची, ती बदलणार नाही. ती बदलवायची असेल तर तुम्हाला बुद्ध वाचावं लागेल, तुम्हाला फुले वाचावं लागेल, तुम्हाला बाबासाहेब वाचावं लागतील, त्यांचे विचार म्हणजे वाचावे लागतील, त्यांचं कार्य बघावं लागेल तुम्हाला, त्यांनी काय काय केलं आहे. तेव्हा तुमची मानसिकता बदलेल आणि तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता येईल. इथे तथागत भगवान बुद्धांनी आमच्यासाठी खूप काही केलंय, ठीक आहे. पण एक वेळ त्यांच्यासाठीही अशी कठीण आलेली होती. त्यांनी कठीण अशी संबोधी प्राप्त केली, खूप कठीण परिस्थितीमध्ये संबोधी प्राप्त केली, परंतु ते महिलांना भिक्खुनी संघ तयार करण्याची परवानगी देऊ शकत नव्हते. का नव्हते देऊ शकत? याचा अर्थ ते स्त्री विरोधी होते का? स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधी होते? नव्हते. त्यांच्या डोक्यात होतं की भिक्खुनी संघ मला करायचा स्थापन करेल मी, पण नंतर करणार. आता जेमतेम भिक्खू संघ निर्माण झालेला आहे आणि तो भिक्खू संघ स्थिर स्थावर अजून झालेला नाही आणि महिलांचा भिक्खुनी संघ कसा करणार ना त्यात? इथे महाप्रजापती गौतमीचा यांनी फोटो ठेवला. अहिल्याबाई होळकर आहेत, सावित्री आई आहे, फातिमा शेख आहे, आमची रमाई पण आहे. हे जे पहिला जो फोटो दिसतोय मला इकडून, महाप्रजापती गौतमीचा. महाप्रजापती गौतमी मला असं वाटते जगामधली पहिली अशी महिला आहे की जिने मोर्चा काढला मोर्चा. कपिलवस्तू ते वैशाली 15 दिवस पायी प्रवास करून या महिलेने मोर्चा काढलेला आहे. कपिलवस्तू मध्ये तथागतांना विनंती करते, तेव्हा राजा शुद्धोधन गेलेले असतात. राहुललाही भगवान बुद्धांनी सोबत नेलेलं असतं.
आणि त्या घरामध्ये कोण? यशोधरा आहे, सून आहे, यशोधरा आहे आणि महाप्रजापती गौतमी आहे. ह्या दोघी आहेत. आता त्यांच्या डोक्यात विचार येतो की आता आपणही भिक्कुणी बनून जाऊ ना. आता घरात आहेच कोण, आपण भिक्कुणी बनून जाऊ. म्हणून त्या जेव्हा तथागत कपिल वस्तूला आलेले असतात तेव्हा त्या म्हणतात की मला पण भिक्कुणी बनायचं आहे, तुम्ही मला परवानगी द्या. फक्त एकटीसाठीच हा. त्या स्वतःसाठीच भिक्कुणी बनण्याचा निर्णय घेतात. सोबत यशोधरा असतेच, प्रश्नच नाही. पण कपिल वस्तू मध्येच तथागत गौतम बुद्ध नकार देतात. नाही गौतमी, आता ती वेळ आलेली नाही. तू असा आग्रह धरू नकोस, असा अट्टहास करू नको. एवढं उत्तर बुद्धाने दिलेलं आहे. याचा अर्थ काय बुद्ध का स्त्रियांच्या विरोधी होते का? विरोधी होते का? त्यांनी का नकार दिला होता तेव्हा? ते म्हणतात की अजून ती वेळ आलेली नाही. कारण समाज मान्य करेल का? भिक्खू संघ मान्य करेल का? हा विचार त्यांना करायचा होता, त्यांचं मत त्यांना घ्यायचं होतं. आणि म्हणून ते म्हणाले की आत्ताच भिक्खुनी संघ आपण स्थापन करू शकत नाही, तर तू आग्रह काय धरू नको, मी परवानगी देणार नाही. तरी काय करते ही आमची माता महाप्रजापती गौतमी काय करते? 500 महिलांना कपिल वस्तूच्या राजघराण्यातील राजगृहातील सगळ्या 500 महिलांना तयार करते, केशमंडन करते, चीवर धारण करते आणि कुठे जाते? वैशालीला. वैशालीला जाऊन रोजे आहेत, अजान सुरू झालेली आहे. ते पण आम्ही विसरलो नाही. का नाही विसरले मी? कारण काल आजच्याच दिवशी आम्ही सगळ्या सामाजिक संघटनांना, वेगवेगळ्या धर्मातील महिलांना घेऊन कार्यक्रम घडवून आणला. तर तिथे आमच्या मुस्लिम भगिनी होत्या आणि त्यांनी अगदी वेळ झालेली असेल ना, तर त्यांनी बरोबर 6 वाजता ते म्हणाले की आमची अजान होईल आणि तेव्हा आम्हाला तो उपास म्हणजे दिवसभरचं जे त्यांचं असतं ते सोडायचं असतं आम्हाला. आणि त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला म्हणजे अल्पोपहाराची व्यवस्था त्यांनी केलेली होती. आणि यावेळेस त्या अजान व्हायची वाट पाहत होत्या. जशी अजान झाली त्यांनी आम्हाला ते जे त्यांनी दिलेलं होतं अल्पोपहार ते घ्यायला सांगितलं. जे एक मध्येच मुद्दा टाकते आहे की मुस्लिम स्त्रिया सुद्धा कार्यक्रमामध्ये नेहमीच आमच्या सोबत राहिलेल्या, रंजना नेहमीच. तर काल त्या सुद्धा तिथे उपस्थित होत्या आणि याच वेळेस त्यांच्याकडून आम्हाला ते इफ्तार पार्टी जे म्हणतात त्यांची, तर ती रोजाच्या निमित्ताने या दिवसांमध्ये त्यांचं असतं, तर त्यांनी ते आम्हाला ती कालची ती पार्टी दिली होती. खूप सुंदर महिला, त्या मुस्लिम महिला सुद्धा आम्हाला सपोर्ट करणाऱ्या आहेत. तर आपण प्रजापती गौतमी बद्दल बोलत होतो. प्रजापती गौतमी नंतर मग वैशालीला आलेली आहे. आतमध्ये तथागत गौतम बुद्ध आहेत कुटीमध्ये आणि बाहेर आनंद आलेला आहे की कोण येत आहे इकडून, एवढे बापरे, एवढा म्हणजे लोंढा येतो आहे. कोणते भिक्खू आहेत, कोणत्या गावावरून आलेले आहेत, कुठून आलेले आहेत हे भिक्खू? डोक्यात त्या आनंदाच्या कुणीतरी भिक्खू लोक येत आहेत. पण जसजसे समजा ते जवळजवळ आले तर त्यांनी महाप्रजापती गौतमीचा चेहरा ओळखला. म्हणजे दुरून पहा, चिवर घातल्यानंतर बाई आहे की पुरुष आहे हे सुद्धा ओळखायला येत नाही. बुद्धांनी चिवर कसं द्यायचं याच्यावरही विचार विमर्श केलेला होता बरं. भिक्खुनींना वेगळे चिवर दिलं का? बौद्ध राष्ट्रामध्ये आपण जेव्हा जेव्हा जातो ना, तर कोणी पांढऱ्या वस्त्रांमध्ये भिक्खुनी दिसतात, कोणी म्हणतात गुलाबी वस्त्रामध्ये भिक्खुनी दिसतात. पण बुद्धाने मात्र तो भेद केलेला नव्हता. चिवर कसं राहणार? ते म्हणतात की भिक्खून सारखं राहणार. म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनींचं चिवर हे सारखं राहणार, हे तथागत गौतम बुद्ध निर्णय घेतात. म्हणजे पहा किती बारीक बारीक बुद्धाने विचार केलेला आहे. आणि महिलांच्या संदर्भात सुद्धा महाप्रजापती गौतमी आलेले आहेत. आनंदाला सगळं सांगतात. ते विचारतात, आनंद तू कसा काय, म्हणजे कसा आहेस वगैरे. महाप्रजापती गौतमी तुम्ही कशा काय आल्या इथे? आणि हे चिवर या विषयामध्ये तुमच्या धुळीनं पाय माखलेले आहेत, पाय सुजलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले दिसतात, तुम्ही कशा काय इथे आलेले आहेत? तर तुम्ही आम्हाला भिक्खुनी संघ स्थापन करायचा आहे, आम्हाला भिक्खुनी बनायचं आहे. विचार करतात आणि ते आतमध्ये जातात आनंद. आणि भगवान बुद्धाला सांगतात की माता प्रजापती गौतमी आलेले आहेत आणि त्याने भिक्खुनी संघ स्थापन करण्याचा आग्रह धरलेला आहे. कसं करायचं आता? ते म्हणतात नाही. आनंदाला सुद्धा ते नकार देतात. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा विचारल्यानंतरही ते नकार देतात की नाही होऊ शकत. मग शेवटी आनंद
भगवान बुद्धाशी वाद घालतो. जर तुम्ही समजा भिक्खुनी संघ स्थापन करण्याची महिलांना परवानगी दिली नाही तर तुम्हाला सुद्धा स्त्री विरोधी आहेत असं म्हणतील. त्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकत नाही का? त्या निर्वाणच प्राप्त होऊ शकत नाही का? त्या चित्त एकाग्र करू शकत नाहीत का? तर ते म्हणतात नाही हे सगळं बरोबर आहे तुझं, पण तरी सुद्धा वेळ आलेली नाही. व्यावहारिक कारणामुळे मी नकार देतोय आता सध्या हे सांगतात, तरी सुद्धा आनंदाच्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकत नाहीत आणि शेवटी भिक्खुनी संघ स्थापन होतो. सारीपुत्त, महामोग्गलायन, महाकाश्यप, भद्दीय, किंबिल हे सगळे तिथे असतात. त्यांच्यासोबतचे जे पंचवर्गीय भिक्खू जे असतात ना ते पण असतात. आणि ते सगळ्यांच्या समोर मग भिक्खुनी संघाला 8 नियम देतात, ज्याला गरुधर्म म्हटलेला आहे. ते 8 गरुधर्म देऊन भिक्खुनी संघाची स्थापना होते. सारीपुत्त महाप्रजापती गौतमीला सोडून बाकी सगळ्या भिक्खुनी म्हणजे त्या महिलांना प्रवर्जित करतात. आणि अशा प्रकारे आमची ही महाप्रजापती गौतमी, त्यांचा जन्मदिवस आपण फाउंडेशन डे म्हणून साजरा करतो, विद्याताईला माहित आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आता अलीकडे तो साजरा करायला लागलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या एरियामध्ये करतच असेल विद्या, प्रश्नच नाही. तर हा त्या महाप्रजापती गौतमीचा जन्मदिवस हा आपण साजरा केला पाहिजे. ही ती पहिला महिला होती जी महिला मुक्ती, जे स्त्रीवाद तुमचं काय काय अलीकडे आहे तर माहित नाही शब्द, पण ही स्त्री मुक्ती पहिल्यांदा कोणी घडवून आणली भारतात? कोणी घडवून आणली? महाप्रजापती गौतमीने. दुसरं आम्ही जेव्हा येतो समजा इकडे अहिल्याबाई होळकर, राजकारणामध्ये महिलांनी जायचं का? कारण महिलांना तर अक्कलच नाही ना. तर किती अक्कल आहे महिलांना? इतकी 2 बोटामध्ये काय भावेल ना. कारण महिलांची अक्कल किती असते म्हणतात? भात शिजलेला की नाही पाहतो आपण ना 2 बोटांनी, पूर्ण भात असा गंजात हात टाकून नाही भात शिजला का म्हणून. काय करतो? वरचे 2 दाणे घेतो भाताचे आणि भात शिजला की नाही त्याच्यावरून ठरवतो आपण. तर भात शिजला की नाही हे एवढी अक्कल असलेली ही महिला, हिला राजकारण काय कळतं असं म्हटलं जातं बरं. विषय इकडे राजकारणाचं दिलेलं आहे म्हणून मी थोडक्यात त्याला घेत आहे की राजकीय क्षेत्रात महिलांचे अस्तित्व काय आहे. 50% आरक्षण आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेलं आहे आणि तिकडे 33% टांगती तलवार आहे. या 50% आरक्षण जर आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेलं आहे, त्या पदाचा, त्या अधिकाराचा आम्हाला उपभोग घेता येतो का? आम्ही निर्णय घेऊ शकतो का? त्या पदावर गेल्यानंतर कोण घेतं निर्णय राजकारणामध्ये? कोण घेतं? पुरुष घेतात, बरोबर आहे. पक्षाचे जे प्रमुख असतील, जे निवडून म्हणजे हारलेले असतील, ते सुद्धा पक्षामध्ये म्हणजे पक्ष, जी बाई समजा त्या पदावर बसलेली असेल, त्या पदात ती ज्या पक्षाशी असेल त्या पक्षाचे पुरुष लोक निर्णय घेतात आणि सांगतात हे असं करायचं, हे असं करायचं, एवढा निधी आलेला आहे, हा इकडे लावायचा, तो तिकडे लावायचा. आणि ही बाई रबर स्टॅम्प सारखं आपलं काम करत राहते राजकीय क्षेत्रामध्ये. त्याच्यातही रंजना, दलित स्त्री जर असेल ना, दलित स्त्री जर असेल तर ती तुमची ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, तिथे सगळ्यांसाठी आता इथं नसेल, आता आपण खूपच काही झालेलं आहे. कोणाची हिंमत आहे आपल्याला बाठाला हात लावू नको म्हणण्याची, की झेंडावंदन फडकवू नको म्हणण्याची? आपल्या वाटेला कोणी जात नाही. पण ग्रामीण भागामध्ये मात्र अजूनही ती परिस्थिती आहे. माठातलं पाणी ती बाई, ग्रामसेवक जी असेल समजा, सरपंच जी असेल, ती पाणी पिऊ शकत नाही. सरळ तिला नकार दिला जातो. खुर्ची जर ठेवलेली असेल, पक्षाचा मोठा कोणी लीडर आला असेल तर ती त्या खुर्चीवर सुद्धा बसू शकत नाही. जी संविधानाने तिला खुर्चीवर निवडून दिलेला आहे, बसवलेला आहे, त्या खुर्चीवर बसण्याची हिंमत सुद्धा ती करू शकत नाही. ही राजकीय अस्तित्व आमच्या महिलांचं आहे. झेंडावंदन तिथे सुद्धा हे झाला होता की नाही ही दलित महिला, हिला झेंडावंदन नाही हे करू द्यायचा का? नाही करू द्यायचं. हा का भेद? हा भेद का? म्हणजे लिंगाच्या आधारे बाई आहे, माणूस आहे, पुरुष आहे. माणूस म्हणजे नाही, माणूस तर स्त्री आणि पुरुष दोघं पण आहेत. पण ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हिला काहीच नाही. आता धार्मिक क्षेत्रातही पहा ना, मंदिराची पुजारी बाई दिसते का तुम्हाला? कुठं दिसते?
शंकराचार्य महिला आतापर्यंत झालेली आहे एखादी दिसते? पीठाची शंकराचार्य, हा अमुक महिला पीठाची शंकराचार्य होऊ शकत नाही आणि ती मंदिरामध्ये सुद्धा बसू शकत नाही. कारण काय? ती अपवित्र आहे, मासिक पाळी येते तिला आणि त्याच्यामुळे अपवित्र असल्यामुळे ती अशा पवित्र ठिकाणी ती त्या तिथली सदस्य ती हे अध्यक्ष होऊ शकत नाही. आणि त्या पवित्र ठिकाणी पुरुष एका 8 वर्षाच्या आसिफाला घेऊन मंदिरात जातो, तिच्यावर बलात्कार करतो, ते चालतं तुम्हाला? मंदिरामध्ये बलात्कार करणं लहानशा मुलीवर ते चालतं तुम्हाला? आणि म्हणता की अपवित्र आहे स्त्री, ती मंदिराची पुजारी बनू शकत नाही? का नाही बनू शकत? हे सगळे अधिकार बुद्धाने आम्हाला दिले, बाबासाहेबांनी दिले. मी तर बुद्धापेक्षा म्हणत की बुद्धापेक्षा आमची महाराज प्रजापती त्यांच्या समोर गेली आहे. जे बुद्धाने नाकारलं ते तिने मिळवलं. असं कसं नाही देत तुम्ही आम्हाला भिक्खुनी संघ स्थापन करायला? आम्ही करून राहू. अहिल्याबाई होळकरनी दाखवून दिलं की राजकारण काय असतं, कसं करायचं असतं. सावित्रीबाईचं तर सांगायलाच नको. सावित्रीबाईने जे काही केलंय ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यामुळेच आपण सगळं शिकायला लागलो आहेत, लिहायला लागलो आहेत, बोलायला लागलेलो आहोत. पण आपल्याला बोलता येत होतं का? त्या इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा शिक्षण सुरू झालं होतं ना, आणि आता महिलांनी शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी काम करणार ना. आता घरचे चूल आणि मूल तर सांभाळायचं आहे, ते त्यांना दिले, आजपर्यंत सुटलेलंच नाही आमचं, ते करायचंच असतं. फक्त महिला दिवस असो ना अजून काहीच असो, सगळी घरची कामं चूल आणि मूल सांभाळूनच बाकी करायचं असते. हे ठरलेलंच आहे चौकट. पण जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये फुलेंनी शाळा सुरू केल्या, स्त्रिया घराच्या बाहेर पडून शिकायला वाचायला लागल्याच. पण जेव्हा समजा नोकरी करण्याची वेळ आली तर महिलांनी कुठे नोकरी करायची? त्यांची 2च नोकऱ्या ठरलेल्या होत्या. कोणत्या? एक तर बाई तू शिक्षिका बन, नाही तर तू नर्स बन. कारण हॉस्पिटल तेव्हा उघडलेले होते. इंग्रजांच्या काळामध्ये स्वास्थ्य विषयक सुविधा होत्या, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या होत्या, त्यामध्ये समाज सुधारकांनी आपापल्या शाळा उघडलेल्या होत्या. त्याच्यामुळं शिकायला लागली. शिकल्यानंतर या 2 ठिकाणी ती नोकरी करायला लागली. बाकी क्षेत्र तिच्यासाठी बंद होते. आता आम्हाला या वर्दीमध्ये आमच्या मुली दिसत आहेत की या क्षेत्रामध्ये जात होता कोणी? होतं का असं? परमिशनच नाही. ही कॅमेरा सांभाळतोय आहे संजना नेवारे. संजना कॅमेरा सांभाळत आहे. या क्षेत्रामध्ये महिला केव्हापासून आली? या क्षेत्रामध्ये सुद्धा नाही. ही क्षेत्र आमच्यासाठी वर्जित होती. कोणी विमान चालक वगैरे ते आता आलेलं आहे, गाडी चालक, ट्रेन चालक आता आलेला आहे, बसची कंडक्टर तर आत्ताच आलेली आहे आमची महिला. ह्या सगळ्या भूमिका, ह्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये नोकऱ्या तिने करायच्या नाही. करायचं असेल तर बाई तू नर्स हो, सेवा, शिक्षिका हो, शिकव. बस ह्या 2 नोकऱ्यांमध्ये ती बाई जायला लागली. हळूहळू तिचा प्रवेश झाला आणि ती समोर पाऊल पाऊल टाकायला लागली. हे सगळं म्हणजे समजा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचे उपकार आहेत. आता इथे सांगितलंय की नाही हिंदू कोड बिलाचा थोडासा इथे आमची माता रमाई आहेच, प्रश्नच नाही. पण बाबासाहेबांचा इथे थोडक्यात उल्लेख येतो की आम्ही किती समजा काय त्याला कफल्लक मनाचे आहोत. आम्हाला आमचंच हित कळत नाही की आमचं हित कुठे दडलेलं आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल किती जेवढ्या संविधानाला त्यांना वेळ लागलेला असेल ना, त्याच्यात 2 पट वेळ त्यांना हिंदू कोड बिल तयार करायला लागलेला आहे. 3 वर्ष वगैरे समजा त्यांनी म्हणजे 3 वर्षाच्या जवळपास म्हणजे हिंदू कोड बिल संविधान तयार केलं. पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांना हिंदू कोड बिल तयार करायला लागलेला आहे. सगळा अभ्यास करायचा आहे, सगळे धर्मग्रंथ, हिंदू धर्मग्रंथ वाचायचे आहेत आणि त्याच्यातून उतारे घेऊ त्यांनी सगळा हिंदू कोड बिल तयार केलेला आहे. आपण बोलत नाही ना, बोलायला शिकलं पाहिजे. पोटातला आणि ओठातला तुझा आवाज जन्माला घाल, प्रत्यक्ष काळही बदलेल मग तुझ्या नव्या युगाची चाल. प्रत्यक्ष काळही बदलेल मग नव्या युगाची चाल. धन्यवाद. मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. मी खूप खूप आभार विद्याताई आणि त्यांच्या या पूर्ण टीमचे मानते आहे. धन्यवाद. जय भीम, जय फुले, जय सावित्री, जय संविधान. स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, करखरपणा आणि प्रेरणा. ती एक आई आहे जी संपूर्ण जीवनभर आपल्या मुलांसाठी झटते. ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची चिंता असते. आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काही करण्याची
जिद्द असते. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आजच्या आधुनिक महिलांना उडवण्याकरिता आमच्या महापुरुषांचा खूप मोठा त्याग आहे. आपण सर्वांना माहीत असेल की पुराण्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते. कुठल्याही स्टेटमध्ये स्त्रियांना कुठलाही वाटा मिळत नव्हता. महिलांना सती जाण्याच्या प्रथा होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिला शिक्षणासाठी शाळा काढल्या आहे. आई सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेऊन इतर स्त्रियांना शिक्षण देण्यास प्रेरित केले. आई सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी सुरुवात करताच इथल्या मनुवादी विचाराच्या लोकांनी त्यांचा विरोध केला. त्यांच्या अंगावर शेण फेकण्यात आले. तरीही सावित्रीबाई फुलेंनी माघार घेतले नाही. म्हणून आज आमच्या कपड्यावर सुगंध आला. फक्त महिला नाही तर संपूर्ण बहुजन समाज सुधारावा म्हणून आई रमाई यांनी गोवऱ्या थापल्या. आपली मुले आमच्यासाठी कुर्बान केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडविलच्या माध्यमातून स्त्रियांना पुनर्विवाह, वडिलांच्या प्रॉपर्टी वाटा, शिक्षण घेण्याचा अधिकार मिळवून दिला. आपल्या महापुरुषांना केलेले हे उपकार आपण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज इथे बसलेल्या महिलांना बघून महापुरुषांनी केलेला त्यागाला यश असल्यासारखा वाटते. आमच्या महापुरुषांनी केलेल्या त्यागाबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि अंततः आपण सर्वांनी आजच्या या महिला दिना अशी प्रतिज्ञा घ्यावी की आमच्या महापुरुषांची विचारधारा जन पर्यंत पोहोचवायची व महापुरुषांची मुवमेंट आपल्या खांद्यावर घेऊ अशी आशा करतो. मी मृणाल विनय उके. आपण मला या मंचावर बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आज महिला दिवस म्हटलं तर मला मी खूप वेळची तिथे बसून सगळं निरीक्षण करते, ऑब्झर्व करते आणि मला इतका अभिमान वाटत आहे की आज अगदी आयोजकापासनं सगळी टीम आपली ही महिलांची आहे. आयोजक महिला संघटाचे आहेत. त्यानंतर इथे मंचावर उपस्थित जे उद्घाटक होते, जे प्रमुख वक्ता आहेत, जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्या सगळ्या महिला आहेत. इथे सगळं ऑर्गनाईज करणारी जी टीम आहे ती व्हॉलेंटियर्सची टीम आपली महिलांची आहे. समोर उपस्थित पोलीस विभागाकडनं सृष्टी मॅम आल्या, त्या सुद्धा महिला. एक महिला वर्दीवर पाहताना खूप अभिमान वाटतो. त्यानंतर फोटोग्राफी मध्ये पाहिलं तर तिथे सुद्धा एक महिला. म्हणजे हे जे क्षेत्र होते या क्षेत्रांमध्ये महिलांचं असणं हे फार अवघड होतं, जसं मॅमने मगाशी त्यांच्या व्याख्यानामधून सांगितलं. सो त्यामुळे बाबासाहेब म्हणायचे की जर एखाद्या समाजाची कीर्ती पाहायची असेल, एखाद्या समाजाची जर तरक्की पाहायची असेल तर महिलांचा स्तर पाहावा लागेल. आज आपण महिला भरपूरशा विविध याच्यामध्ये आपण समोर आलेलो आहोत, विविध क्षेत्रात आपण समोर आलेलो आहोत. पण अजूनही वाटतं का तुम्हाला, अजूनही आपण आहोत जसं सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण हा जो मुद्दा आपण वापरतो, महिला सशक्तीकरण हा जो शब्द वापरतो, तर नेमकं महिला सशक्तीकरण म्हणजे काय? म्हणजे शासनाने 2-3 योजना काढल्या, बेटी बचाव बेटी पढाओ, किंवा महिला सशक्तीकरणासाठी, महिलांच्या आर्थिक विकासासाठी जर शासनाने 2-3 योजना काढल्या, त्याच्यामुळे लाडकी बहीण तर मॅम महिला सशक्तीकरण नाही म्हणतात, तर महिलांना पुन्हा खाली पाडण्याचा एक मला हे वाटतो. म्हणजे मला नाही वाटत की लाडक्या बहिणीमुळे महिला वर जातील. उलट असं झालंय ना की लाडकी बहीण योजना आल्यानंतर महिलांचं असं झालंय की बस आपला महिना झाला. आणि कालच पाहिलं, काल मार्केटला गेली होती शनिवार असल्यामुळे, सो तिथे पाहिलं की काल लाडक्या बहिणीचा हप्ता आला वाटतो 1500 रुपये. मार्केटमध्ये इतकी गर्दी म्हटलं मम्मी गर्दी का दिसते? मग मम्मी सांगते आज पैसे आले. हा सगळे हॅप्पी. म्हणजे इतक्या लाडक्या बहिणींचं तर इतकं हे आहे की बस आता पैसे पाठवले की झालं. पण तुम्हाला काय वाटतं, यामुळे तुम्ही सशक्तीकरण होईल का महिलांचं आपल्या? यामुळे अजून आपण दुर्बल नाही होत चाललोत का? आणि लाडका भाऊ का नाही? मग लाडका भाऊ पण मग आम्ही घरीच बसून खातो. म्हणजे तुमचं म्हणजे ब्राह्मणवादी मनुवादी लोकांचा जो हेतू होता तो कुठेतरी हे होत चाललंय. म्हणजे ते त्यांच्या हेतूवर समोर जात चाललेत आणि आपण कुठेतरी मागे येत चाललो. आपल्या डोक्यामध्ये नाही जात ना ह्या गोष्टी. आपल्याला वाटतं पैसे फ्री मध्ये मिळतात, कशाला हवं फ्री मध्ये? अरे मेहनतीचं करा ना, आपल्या मेहनतीने करा ना, त्यावर करा. तर त्याचा जो तुम्हाला अभिमान राहील तो फार वेगळा राहील. आणि शासन काय, आता जितक्या दिवस सत्ता आहे तितक्या दिवस देतील.
आता नुकतेच इलेक्शन झालेत. अच्छा मला सांगा, आता लोकसभेचे इलेक्शन झाले, विधानसभेचे इलेक्शन झाले, त्यामध्ये जे वोट मागायसाठी तुमच्याकडे प्रतिनिधी आले, त्यांना तुम्ही कुठल्या बेसिसवर वोट करताय? कुठल्या बेसिसवर वोट करताय? जस्ट त्यांनी मराठी माध्यमच्या शाळा बंद केलेल्या होत्या. आपण तो प्रश्नच त्यांच्या समोर मांडला नाही. मॅडमनी मगाशी त्यांच्या व्याख्यानामध्ये मांडलं की मराठी शाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आणि मराठी शाळा बंद झालेल्यामुळे मग आमच्यासारख्यांचं कसं? जे पॅरेंट्स शिकवू शकतात त्यांचं तर खूप चांगलं आहे, पण जर आमच्यासारखे जर कोणी असले ज्यांचे पॅरेंट्स नाही शिकवू शकले, मग अशा वेळेस काय करायचं? तर मराठी शाळेचा मुद्दा आपण त्यांच्यासमोर मांडलाच नाही. आणि मला पर्सनली असं वाटतं की एखादी प्रतिनिधी जर तुमच्याकडे वोट मागायला आला तर त्यांना म्हणा तू फक्त 5 मिनिटं बाबासाहेबांवर बोलून दाखव. जो बाबासाहेबांवर 5 मिनिटं बोलू शकला त्या प्रतिनिधीला आपण वोट करायचं, कारण त्याला बाबासाहेबांचा नॉलेज आहे. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय या देशामध्ये कुठलीही घटना घडू शकत नाही. बाबासाहेबांनी इतका सुंदर असा हा संविधान आपल्याला दिलेला आहे. त्या संविधानाच्या जोरावर आज आपण इथपर्यंत आहोत. तर संविधानाबद्दल जर एखादी प्रतिनिधी आपल्याला माहिती देऊ शकत असेल, अच्छा ते सोडा, आता जसं कार्यक्रमाची आपण सुरुवात केली तर शीला मॅमनी सुरुवात केली ती भारताच्या उद्देशिकावरून. किती लोकांना भारताची उद्देशिका पाठ आहे? खूप क्वचित ज्यांनी हात वर केलं, खूप क्वचित. अच्छा शाळेचे विद्यार्थी ते उपस्थित आहेत, किती शालेय विद्यार्थ्यांना उद्देशिका पाठ आहे? शाळेमध्ये तर आपण रोज पठण करतो ना, तरीही नाही, कोणीच नाही है ना, खूप कमी लोक आहेत. मग उद्देशिकाच आपल्याला माहित नाही, भारतीय संविधानच आपल्याला माहित नाही, तर आपण त्याचे अधिकार कसे मिळवायचे? उद्देशिका जर पाहिली आपण तर भारतीय संविधानाचा सार आहे आणि तो सारही आपल्याला माहित नाही, मग संविधान तर ते दूरचीच गोष्ट झाली, खूप दूरची, खूप लांबची गोष्ट झाली संविधान माहिती असणे. मग बाबासाहेबांनी एवढे अधिकार आपल्याला देऊन ठेवले, एवढे अधिकार आपल्यासाठी नेमलेले आहेत, मग त्या अधिकारांचा वापरच करता येत नाही तर त्या अधिकारांचा अर्थ काय? राईट. आज तुम्ही कुठेही जाता, बाहेर निघता, घराबाहेर पडताना मोबाईल विसरता का? मोबाईल विसरता? पर्स विसरता? पैसे घेणं विसरता? नाही ना. हा पेन विसरता. हा पेन प्रत्येकांकडे प्रत्येकच वेळी नसते. साधं बँकेत जरी गेला ना तर चार लोक आपल्याकडे येतात की तुमच्याकडे पेन आहे का? मी पेन जरा विसरलो. पण आपण हे विसरतो की या पेनाच्या जोरावर आपलं गाणं पण आहे, खूप सुप्रसिद्ध गाणं आहे की माझ्या भीमानी देश उचलला एका पेनाच्या टोकावर. सो जिथे कुठे निघता, जिथे कुठे बाहेर जाता, हा पेन आपल्यासोबत नेहमी असू द्या. कारण जर एखाद्या वेळेस तुमच्या अधिकारांचा हनन झाला, एखादी राईट तुमचा व्हायलेट झाला ना, हा पेन इतका महत्वाचा आहे की सरळ एक कागद लिहा, सरळ एक कागद लिहा आणि शासनाला पाठवा, तो तुमचा अधिकार आहे. त्या अधिकाराने तुम्ही पूर्ण अख्खं जग हलवू शकता, जसं बाबासाहेबांनी हलवलंय. आणि आज आपण भारतीय संविधानाच्या नेतृत्वाने जे आपण जीवन जगत आहोत त्या सगळ्या मागे बाबासाहेबांचा कुठेतरी खूप मोठं योगदान आहे आणि हा वाटा तुम्हाला त्यांना द्यावाच लागेल. वेळेच्या अभावी मला सांगण्यात आले की कमी बोलायचं आहे, त्यामुळे आपलं भाषण इथेच संपवते आणि आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. क्रांतिकारी जय भीम, नमोबुद्धाय. महिला संघाच्या मुख्य संघटिका या आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करीत आहे. कामठी महिला संघाच्या संघटिका ह्या कित्येक वर्षापासून आपल्याला राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि अविरतपणे कामठी महिला संघाच्या त्या नेहमीच मार्गदर्शन करत असतात, असं मी त्यांना विनंती करत आहे की त्यांनी मंचावरून आपलं वक्तव्य द्यावं. आपल्या सर्वांना या विषयाच्या अनुषंगाने बोलावं असं वाटतं मला. राजकीय क्षेत्राच्या संदर्भात विषय असा ठेवला होता की भारतामध्ये आपण जेव्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भारतीय महिलांचे अस्तित्व आणि त्यांची भूमिका, इतिहास, आपण आता हा जो महिला दिवस आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस, हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च 1975 ला युनोने मान्य केला. परंतु क्लारा झेटकिनचा संघर्ष 8000 महिलांच्या हा स्वतःच्या हक्कासाठी, आठवड्याची एक रजा मिळण्यासाठी, पुरुषांच्या बरोबरीनं वेतन मिळण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी, हा लढा क्लारा झेटकिनच्या माध्यमाखाली तिच्या नेतृत्वामध्ये न्यूयॉर्क मध्ये निघाला. कामगार महिला होत्या, या सूतगिरणीत काम करणाऱ्या ह्या महिलांचा लढा लढण्यासाठी क्लारा झेटकिन समोर आली. डेन्मार्क मध्ये लढाई झाली. डेन्मार्क मधल्या महिला आपल्या हक्कासाठी मैदानात आल्या.
जगाच्या पाठीवरती महिलांचा आंदोलनाचा विषय जेव्हा येतो, स्वतःच्या हक्काचा जेव्हा विषय येतो, त्यावेळेस जगाच्या पाठीवरती संपूर्ण महिला आपापल्या हक्कासाठी मैदानात आल्या, स्वतःची लढाई स्वतः लढल्या. परंतु भारताचं असं एकमेव चित्र आहे जगाच्या पाठीवरती की त्यांना, भारतीय महिलांना कुठलाही लढा द्यावा लागला नाही. तो लढा लढला एकच बापानी, म्हणजे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हा लढा लढला. प्रत्येक कर्तबगार पुरुषांच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं, परंतु भारतीय स्त्रियांची जी कर्तबगारी आहे त्यामागे एका बापाचा हात होता, एका बापाची माया होती, ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना हे स्वातंत्र्य बहाल केलं, हे समता बहाल केली आणि त्या समता आणि स्वातंत्र्याच्या सोबतच तिचे स्वतःचे अस्तित्व या ठिकाणी बहाल केले. भारतीय स्त्री ही बाबासाहेबांची ऋणी आहे. भारतीय स्त्री बाबासाहेबांची ऋण कधीच फेडू शकत नाही. त्यासाठी आपण कितीही प्रयत्न केला, तुम्ही स्वतःच्या चामडी सोलून काढली तरी सुद्धा मात्र बाबासाहेबांचे ऋण इतक्या सहजासहजी फेडता येऊ शकत नाही. माझ्या भगिनींनो, इतके मोठे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा हा जो लढा होता तो खांद्यावर घेत सावित्री ज्योत बनली. सावित्रीच्या ज्योतीचा प्रकाश संपूर्ण या भारत भूमीवर पसरला आणि भारतातली महिला ती स्वतःच एक अस्तित्व तयार करू शकते असा खंबीर अनुभव ती घेऊ शकली. आणि हेच गुरु महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु, त्यांनी गुरु मानलं आणि बाबासाहेबांनी त्या आपल्या गुरुच्या दिलेल्या मार्गावर त्यांनी आपलं जे कार्यशाळा आहे, आपलं जे कार्य आहे, आपलं जे आंदोलन आहे ते सुरू केलं. यामध्ये आपल्याला आता भारताच्या राजकीय अवस्थेमध्ये जर का आपण पाहायला गेलो, भारतातल्या राजकीय अवस्थेची जेव्हा आपण पाहतो, त्यांची भागीदारी आपण जेव्हा लक्षात घेतो, तर राजनीतिक भागीदारी हा जेव्हा शब्द आपण घेतो, उच्चारात घेतो, तेव्हा ती फार व्यापक स्वरूपाची आहे. ही केवळ मतदान देण्यासाठी नाही, मताचा हक्क बजावणे म्हणजे राजकीय भागीदारी नव्हे. ही राजकीय भागीदारी ही त्या संदर्भात केवळ संकुचित स्वरूपामध्ये नसून ही भागीदारी राजकीय भागामध्ये सक्रियता असणे, तिचे स्वतःचे अधिकार तिला बजावता आले पाहिजे. आज महामहिम राष्ट्रपती आमच्या आदिवासी समाजाच्या मुर्मूताई आहेत, परंतु मात्र जर आम्ही त्या भारताच्या पहिल्या नागरिक पदावरती आहोत, महामहिम पदावरती आहोत, आणि जर का आम्ही फक्त रबर स्टॅम्प असू तर ते चालत नाही. त्याला राजकीय सक्रियता म्हणता येणार नाही. राजकीय सक्रियता रबर स्टॅम्प म्हणून चालणार नाही. ती सक्रियता, ती निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये असली पाहिजे. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणता आलं पाहिजे. संविधानिक मार्गाचा अवलंब करून आम्हाला चालता आलं पाहिजे. ही राजकीय सक्रियता आमच्यात निर्माण झाली पाहिजे. ती राजकीय चेतना सुद्धा आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. केवळ मतदानाचा आपण मतदानासाठी रांगा लागल्या, मतदान केलं म्हणजे आमची भागीदारी पूर्ण होत नाही. आणि एखादा नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीतील सदस्य जर आमची महिला निवडून आली, ती पण रबर स्टॅम्प बनून राहते आणि नवरा मात्र पूर्णतः तिचे सर्व काम पाहतो. ही सक्रियता अपेक्षित नाही. आणि म्हणून महिलांना ज्या ठिकाणी न्याय बनवलं जातं, ज्या ठिकाणी न्याय तयार करण्याची प्रक्रिया होते, बिल पास करण्याची प्रक्रिया होते, अशा संसदेमध्ये महिलांची भागीदारी झाली पाहिजे. फार म्हणायचं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा यशस्वी यासाठी झाला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 100% 100% हे आपल्या अभ्यास वृत्तीमध्ये कसे होते, प्रॉम्प्ट होते, 100% प्रोफिशियन्सी होती. त्याचबरोबर आपल्या कार्याच्या प्रती ते 100% पेक्षा
न्यायाबद्दल. आम्ही जोपर्यंत एखादं कार्य समर्पित होऊन करत नाही, 100% त्याला न्याय देत नाही, तोपर्यंत आमचं कार्य कंप्लीट होत नाही. आम्ही त्याला यशस्वीरित्या पार करू शकत नाही. आणि म्हणून आज आपले प्रत्येक लोक काही ना काही धडपड करीत आहेत, परंतु आम्ही यशस्वी न होण्यामागचं कारण एक आहे, 100% आमची प्रोफेशनशी नाही आणि 100% आमचं कामाच्या प्रती कमिटमेंट नाही, आणि म्हणून आम्ही अयशस्वी होत आहोत. बाबासाहेब यशस्वी झाले याच कारणामुळे. आम्ही हात राखून काम करतो, कुटुंब पाहून काम करतो, परंतु त्या पलीकडे जाऊन काम करत नाही. आणि म्हणून आमच्या चळवळी ह्या थोड्याशा खतपाणी घालण्याच्या लायकीच्या झालेल्या, त्याला खतपाणी देण्याची गरज आहे असं मला वाटतं. भारतातल्या संसदीय आम चुनाव असो वा कुठलाही असो, त्यामध्ये मात्र भारतीय महिलांची अवस्था मतदानासाठी फार कमी आहे. आताचा नवीन करंट आपण जेव्हा पाहतो त्यामध्ये 65.63% हा पुरुषांचा मतदानाचा प्रतिशत त्या टक्केवारी होती, तर मात्र महिलांची या ठिकाणी पुरुषांची 67.9 होती आणि महिलांची मात्र त्या ठिकाणी 65% होती. यावरून महिलांमध्ये किती जागरूकता आली आहे हे लक्षात येईल. 185 देशामध्ये भारत हा राजनीतिक महिलांचे प्रतिनिधित्व देणारा हा 143व्या स्थानावर आहे. म्हणजे भारत विश्वगुरु बनू शकते का हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. खरोखरच 50% असणारी ही जनता पॉप्युलेशन भारताची राजकीय क्षेत्रापासून दूर राहिलेली आहे. 143वा स्थान भारताला आहे. तर तुम्ही विचार करू शकता विश्वगुरु कसा बनेल. आमचे प्राइम मिनिस्टर म्हणतात की भारतीय विश्वगुरु बनेगा. तो कैसे बनेगा? भारत की जो 50% आबादी यह अशिक्षित रहकर, असमानता के अत्याचारों में पीड़ित रहकर यह देश कभी भी विश्वगुरु नहीं बन सकता. साथियों, आपल्या देशात राष्ट्रपती झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, अर्थमंत्रीच्या स्वरूपातही अत्यंत महत्वपूर्ण महिलांनी आपली उपलब्धता हा या ठिकाणी केलेली आहे, प्राप्त केलेली आहे. परंतु मात्र राजकीय क्षेत्राची आपण जेव्हा गोष्ट करतो, सक्रियतेची गोष्ट करतो, त्यामध्ये मात्र हे आपण फार नगण्य आहे हे जाणीव घेणे आपले फार गरजेचं आहे. आजही देशामध्ये लैंगिक असमानता आपल्याला पाहायला मिळते. आर्टिकल 15 आणि 16 नुसार आपल्याला जे स्वातंत्र्य समता मिळालेली आहे, महिलांना समानता इक्वॅलिटीचा जो मिळालेली आहे, ती इक्वॅलिटी आजही आपल्याला बघाव्यास मिळत नाही. मुठभर लोकांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती, देशाच्या प्रगतीचे महिलांची प्रगती होय असे कदापि समजू नये. अतिशय सुंदर असं बाबासाहेबांचं हे कर्तव्य. भारतीय संविधानासाठी आम्हाला जागे व्हावं लागेल, आंदोलनकारी महिला बनावं लागेल. आम्ही जर का आंदोलनकारी महिला जर बनू नाही, घरातील केवळ चूलमूल आणि एवढ्या पुरतच आमची मर्यादा जर असेल, तर बाबासाहेबांनी आणलेला हा समतेचा रथ आम्ही पुढे नेऊ शकणार नाही. हा समतेचा रथ पुढे आणण्यासाठी माझ्या भगिनींनो तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आपली लढाई आपल्याला लढावं लागेल. बाबासाहेबांनी आमच्यासाठी खूप लढा लढला, 4 मुलांचा बळी दिला. चला हो, तुम्ही नका देऊ तुमच्या मुलाचा बळी, पण मात्र थोडासा वेळ द्या या आंदोलनासाठी. तुमचा वेळ हवाय. एक छोटीशी कविता, मला कविता म्हणता येत नाही, माझा तो पिंडच नाही मुळातच, पण तरुस बोलावंसं वाटतं. इथे फार मोठे मोठे वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्यामध्ये तुमच्या डोळ्या पुढे जिजाऊ पाहू द्या मला, तुमच्या पुढे तुमच्या डोळ्या पुढे तुम्ही जिजाऊ उभी राहू द्या. तुमच्यामध्ये मला सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. वादळ झेलाया जीवनात संकटाची, वादळ झेलाया जीवनात संकटाची, गरज आज आहे ती कसलेल्या मनगटाची, गरज आज आहे ती कसलेल्या मनगटाची. लढा द्यावा लागेल आज ना
इतिहासाच्या पानावर नाव तुमचे कोरू द्या, इतिहासाच्या पानावर नाव तुमचे कोरू द्या. तुमच्या डोळ्यापुढे उभी तुम्ही जिजाऊ राहू द्या. तुमच्यामध्ये मला सावित्री रमाई पाहू द्या, सावित्री रमाई पाहू द्या. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. थँक्यू व्हेरी मच. आज आपण जागतिक महिला दिवस या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. तर हा जागतिक महिला दिवस 8 मार्च 1909 रोजी अमेरिकेतील स्त्रियांनी आपल्या हक्काचा कामाचे तास कमी व्हावे म्हणून आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि मताचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा तो तिथे अमेरिकेमध्ये. पण आपल्या भारतामध्ये असं काही भारतीय स्त्रियांना असं काही करावं लागलं नाही. तो आपण सर्व महिलांना फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे मिळाले, ते म्हणजे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतामध्ये महिलांना समान हक्क आणि स्वतंत्र अस्तित्व यासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच विचार केला. बाबासाहेब म्हणतात, स्त्री ही कोणाची दासी नाही, ती स्वतंत्र आहे आणि तिला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळायलाच हवा. त्यांनी महिलांना संपत्तीचा अधिकार तसेच स्त्रियांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचे स्वतंत्र मिळावे यासाठी कायदे बनवले. ताईने सांगितल्याप्रमाणे हिंदू कोड बिल बनवण्यासाठी खरंच आगलावे ताईने सांगितल्याप्रमाणे हिंदू कोड बिल बनवण्यासाठी 4 वर्ष लागले आणि आपल्या भारताच्या संविधानात भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिलची मागणी ही बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. परंतु त्या धर्माच्या आडंबरात अडकून राहणाऱ्या उच्चवर्णीय स्त्रियांनीच ह्या बिलाचा विरोध केला आणि त्या काळचे प्रधानमंत्री नेहरूंनी देखील हा बिल पास करण्यात असमर्थ दाखवली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, मी माझ्या भगिनींसाठी न्याय देऊ शकलो नाही याची मला खंत वाटते. आणि त्या काळी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हा वंचिताचा सर्वोत्तम शस्त्र आहे. त्यांनी महिलांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचा विश्वास होता, शिक्षित स्त्री संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असते त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असते. आगलावे ताईने सांगितल्याप्रमाणे खरंच पुरुषाची मानसिकता बदलली पाहिजे, तेव्हाच आपल्या समाजाची मानसिकता बदलेल. त्यामुळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री शिक्षणावर जास्त भर दिला आणि महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केले. तुम्हीच विचार करा, आज जर का आपण शिक्षण झालेलं नसतं आपलं, तर आज आपण चूल आणि मूल याच गोष्टीमध्ये राहिलो असतो. सूरजोशी ताई बोलल्याप्रमाणे आज आपल्या समोर ज्या वर्दीमध्ये ताई दिसतात, तर खरंच आज आपण शिकलो. त्यामुळेच आज भारतामध्ये आपल्याला राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि खाकी वर्दीत असलेले आपले पोलीस, लेडीज पोलीस, राज्यपाल, मुख्यमंत्री ह्या पाहायला मिळतात. महिलांनी शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला व वैद्यकीय क्षेत्रात, आयोजिक क्षेत्रात आपली छाप पाडली. प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ नसून समाजाच्या प्रगतीसाठी आधारस्तंभ आहेत. अनेक महिलांनी देशाचे नेतृत्व केले आहे. वैज्ञानिक शोधही लावलेला आहे. क्रीडा क्षेत्रात नवे विक्रम घडवले आहे. समाजात सकारात्मक बदल घडून आणले आहे. म्हणून बाबासाहेबांचे विचार केवळ भाषणापुरते नाही, मर्यादित नाही, तर ते आजही आपल्या दैनंदिन जीवनात लागू करण्यासारखे आहेत.
जर समाजांचे त्यांच्या विचारानुसार स्त्रियांना शिक्षण, समान संधी, हक्क आणि सुरक्षता दिली तर खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण घडू शकते. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार अंगीकार करूया आणि महिलांना अधिक सक्षम आणि स्वतंत्र बनवण्यासाठी प्रयत्न करूया. चला तर मग घेऊया एक उंच भरारी. एवढं बोलून मी आपले भाषण इथंच संपवते. धन्यवाद. जागतिक महिला दिनाच्या आपणास मंगलमय सदिच्छा. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिला संमेलनाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर सरोजताई आगलावे यांचे मी महिला संघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद करते. त्यांनी आम्हाला बहुमूल्य वेळ देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. खरोखरच खूप आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निशाताई रामटेके यांचे सुद्धा मी आयोजकाच्या मार्फत खूप खूप आभारी आहे. आपले मार्गदर्शन हे खूप मोलाचे होते. धन्यवाद ताई. आयुष्मती रंजनाताई सुरजुसे यांचे सुद्धा मी आयोजकाच्या मार्फत खूप खूप आभारी आहे. एका फोनच्या कॉलवर आपण इथं उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख विचारक विद्याताई भिमटे, कामठी महिला संघाच्या प्रमुख संघटिका, त्यांच्या आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. त्या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा व तयारीसाठी त्यांच्या मोलाचा वाटा आहे. त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करते, आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविकता ज्यांनी केली त्या वर्षाताई पाटील यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करते. हा भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली त्या सर्व दायकांच्या मी आयोजकाच्या मार्फत आभारी आहे. पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, PI सर, नगर परिषद प्रशासन यांचे सुद्धा मी धन्यवाद करते. त्यांनी सुद्धा आम्हाला जी प्रशासकीय मदत केली ती फार मोलाची होती. आजच्या कार्यक्रमाची साऊंड सर्व्हिस व पेंडल व्यवस्थापना चोखपणे आपले कार्य केले त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करते. कामठी महिला संघाच्या सर्व संघटकांचा सुद्धा आभार. आणि इथेच हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.